बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली। सुनेत्रा पवार यांनी काल बारामतीच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सोबतच काँग्रेसचे उमेदवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आता याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णयही घेतला, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला। सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरण्याअगोदर एक सभा घेतली, ज्यामध्ये महायुतीचे नेतेही उपस्थित होते आणि त्याच सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीरपणे आपण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाशी चर्चा करतोय आणि ही निवडणूक बिनविरोध होईलच असा विश्वास व्यक्त केला। पण अर्ज भरून झाल्यावर पार्थ पवारांनी मात्र काँग्रेस चुकली असं जाहीर म्हटलं। एवढंच नाही तर काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असंही पार्थ पवारांनी म्हटलं। मग यावरून पार्थ पवार आणि काँग्रेस तर आमने सामने आलेच आले, पण पवार कुटुंबियांनी सुद्धा पार्थ पवारांचे कान टोचले। बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल काय असणार आहे हे सांगायला खरं तर तज्ञाची गरजही नाहीये, पण दोनही राष्ट्रवादींची भविष्यातली वाटचाल काय असेल याबद्दल महाराष्ट्रात अजूनही स्पष्टता नाहीये। त्यामुळे आजच्या निकालापेक्षा, बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या निकालापेक्षा भविष्याची गरज ओळखून काँग्रेसने हे पाऊल उचलल्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसच्या विरोधामध्ये जी जोरदार आगपाखड सध्या होतीये त्याचं हेच तर कारण नाहीये ना। या संदर्भात बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात नेमकं काय काय झालं या प्रकरणात, या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। निवडणूक म्हटली की टीका आणि आरोप प्रत्यारोप आलेच। बारामतीच्या पोटनिवडणुकीतही तसंच काहीसं सुरू आहे। बारामतीत आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळे पार्थ पवार नाराज आहेत। त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सुनावलं। महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं पार्थ पवार म्हणाले। यावरून काँग्रेसनं तर पार्थ पवार यांच्यावर टीका केलीच, पण पवार गटातूनही त्यांच्यावर टीका सुरू झाली। आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि एवढंच नाही, पण या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही। सर्व पक्षांशी जसं तुम्ही बोललात तसं काँग्रेस बरोबर बोलून हा याच्यात काय मार्ग निघतो का हे आपण बोललो पाहिजे, पण बोलत असताना एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठेतरी अडचणी वाढू शकतात। त्या बाबतीत कुठेतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता। त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही, पण काँग्रेस नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल, नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून काय होतंय का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेत सुप्त इशारा होता। बारामतीत सहकार्य हवं असेल तर सबुरीनं घ्या। तुमच्या मातोश्रींनी आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे, मग तुम्ही विरोधात का बोलताय असा पटोलेंचा सूर होता। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे, पण अशा पद्धतीचं दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। मुळात पार्थ पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही असं अजिबात नाहीये। 2014 पासून काँग्रेसची महाराष्ट्रासह देशभरात कामगिरी पाहिली तर त्याचं वर्णन हे उतरती कळा असंच करता येईल। 2019 मध्ये देखील उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली, त्यामुळेच काँग्रेसला सत्तेची लॉटरी लागली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 20 आमदारांचा आकडाही गाठता आला नाही। तीच अवस्था पवार गटाची। पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे पार्थ पवारांच्या विधानाचा विरोध करताना काँग्रेसनं आत्मपरीक्षणही करावं, तर त्या पक्षाचा अधिक फायदा होईल असंच म्हणायला हवं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।